कृती 3 संख्यांचे विस्तारित रूप लिहिण्यासाठी चौकटीमधील संख्यांचा वापर कर. म्हणजे आपल्याला इथे काय करायचे आहे तर खाली काही संख्या दिल्या आहेत, त्याचे विस्तारित रूप लिहिलेले आहे आणि जिथे रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागी आपल्याला इथं दिलेल्या चौकटीपैकी एक संख्या लिहायची आहे. तर चला पहिले विस्तारित रूप पाहूया कोणत्या संख्येचे आहे ते. तर पहिली संख्या आहे 3697. आता याची विस्तारित रूप कशी येणार? आधी 3000 लिहिलेले आहेत अधिक इथे रिकामी जागा लिहिलेली आहे, म्हणजे आपल्याला ती संख्या लिहायची आहे जेणेकरून हे योग्य पद्धतीने पूर्ण होईल. अधिक 90 अधिक 7. आता ही संख्या आपल्याला कशी तयार करावी लागेल तर इथे एक संख्या लिहावी लागेल आपल्याला दिलेल्यापैकी. तर ती कोणती लिहावी लागेल ते आपल्याला शोधायची आहे. तर इथे 3000 अधिक 600 पाहिजेत, बरोबर. कारण की पहा 3000 म्हणजे हजार स्थानी जर 3 असते तर त्याला 3 शून्य लागतं, म्हणजे 3000 होतात. आणि जर शतक स्थानी असेल तर त्याला 2 शून्य लागतात, मग 600 होतात. आणि पहा इथे जर दशक स्थानी असेल तर 1 शून्य वाढतो, जसे इथे आपल्याला 90 लिहून दिले आहे. आणि एकक स्थानी काहीच वाढत नाही, जशी त्याची संख्या असते. जसे की इथे आपल्याला 7 लिहून दिलेले आहे. मग आपल्याला इथे किती लिहावे लागतील तर इथे लिहावे लागतील आपल्याला 600. आणि यामध्ये ती संख्या आहे का आधी आपण पाहूया. हां आहे, यामध्ये संख्या 600. तर चला आपण इथे 600 लिहूयात अशा प्रकारे. आता आपण दुसरी संख्या पाहूया. किती आहे? 3541. आता याच्या विस्तारित मांडणीमध्ये पहिल्यांदाच आपल्याला इथे रिकामी जागा दिलेली आहे. त्यामध्ये अधिक केले आहेत 500 अधिक 40 अधिक 1, बरोबर. मग आता इथे काय लिहावं लागेल तर इथे लिहावे लागतील 3000. कारण इथे पहिल्यांदा हजार स्थानी 3 आहेत आणि हजार स्थानी जर 3 असतील तर शून्य किती येणार? 3. तर 3000 इथे आपली येणार आहे. पण आधी आपण पाहूया की या चौकटीमध्ये 3000 लिहिलेले आहेत का. तर पहा या चौकटीमध्ये 3000 लिहिलेले आहेत, म्हणजे ही संख्या आपली इथे लिहायची आहे आणि ती योग्य आहे. 3000 अशा प्रकारे. आता आपण पुढची संख्या पाहूया. पुढची संख्या आहे 8462. इथे पहा पहिल्यांदा आपल्याला 8000 लिहिलेले आहेत अधिक 400 अधिक इथे किती लिहायला लागतील आणि त्यामध्ये 2 मिळवले की 62 होतं. तर आपल्याला इथे लिहावं लागतील 60. कारण की दशक स्थानी जर जो अंक असतो त्याच्या पुढे 1 शून्य लागतो आणि तीच त्याची विस्तारित मांडणी असते, म्हणजे विस्तारित संख्या असते ती. तर 60 आहेत का इथे? आहेत. मग आपण इथे 60 लिहूयात. आता आपण चौथी संख्या पाहूयात. 2681. त्यामध्ये आपल्याला 2000 लिहिलेले आहेत अधिक 600 लिहिलेले आहेत अधिक 80 सुद्धा लिहिलेली आहेत. पण आपल्याला एकक स्थानी कोणचा अंक आहे? 1. आणि 1ची स्थानिक किंमत काय असते तर ती असते 1. मग इथे काय येणार? 1. आधी आपण पाहूया याच्यामध्ये 1 आहेत का तर 1 आहेत. मग आपण इथे लिहूयात 1 अशा प्रकारे. आता आपण शेवटची 5वी संख्या पाहूया. इथे आपल्याला संख्याच शोधायची आहे विस्तारित मांडणीवरून. तर चला कोणती संख्या होईल? आधी 5000, म्हणजे इथे 5 लिहायचे आहेत आपल्याला. यानंतर 400, म्हणजे नंतर 4 लिहायचे आहेत. हजारच्या स्थानी 5 येतील. शतकच्या स्थानी 4 येतील. नंतर दशकाच्या स्थानी 6 येतील आणि एककाच्या स्थानी 7 येतील. मग ही संख्या काय तयार होणार? 5467. इथे आहे का ती संख्या तर आहे. तर चला आपण लिहूयात 5467. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 3 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूयात, जी की पुढच्या पानावर आहे. कृती 4 संख्या व तिची विस्तारित रूप यांच्या योग्य जोड्या जुळव. म्हणजे इथे आपल्याला काय सांगितले आहे
की एका बाजूस आपल्याला तयार होणारी संख्या आणि एका बाजूस त्या संख्येची विस्तारित मांडणी दिलेली आहे आणि ती योग्य विस्तारित मांडणी आणि ती योग्य संख्या या दोन्हीची योग्य जोडी आपल्याला जुळवायची आहे. तर चला आपण पहिली संख्या पाहूयात. तर पहिली संख्या आहे 4305. याची विस्तारित मांडणी काय येणार? 4000 अधिक 300 अधिक 0 का 0 दशकस्थानी कोणता अंक नाही आहे तर ते 0 घेतात. 0 अधिक 5 असे कुठे लिहिलेले आहे बरं? तर ते लिहिलेले आहे इथं. 4000 अधिक 300 अधिक 0 अधिक 5. म्हणजे आपण याची आणि याची आता योग्य जोडी जुळवणार आहोत. तर चला जुळवूयात. तर चला जुळवूयात पट्टीच्या सहाय्याने. तर ही आणि ही जोडी आपल्याला जुळवायची आहे. अशा प्रकारे आता यानंतर पाहूया. यानंतरची संख्या आहे 4503. तर याची विस्तारित मांडणी कशी येणार बरं? 4000 अधिक 500 अधिक 0 अधिक 3. तर आता ते कुठे लिहिलेली आहे? तर पहिल्यांदाच लिहिलेली आहे पहा. 4000 अधिक 500 अधिक 0 अधिक 3. तर आपण आता याची आणि याची जोडी जुळवूयात. अशा प्रकारे. आणि यानंतर पहा तिसरी संख्या किती आहे? कोणती आहे? तर 4053. आता 4053 ची विस्तारित मांडणी कशी येईल? तर ती येणार 4000 अधिक 0 शतक स्थानी 0 आहे म्हणते ते आपण 0 घेणार. 4000 अधिक 0 अधिक 50 अधिक 3. तर तसे कुठे लिहिलेले आहे? ते इथे आहे पहा. 4000 अधिक 0 अधिक 50 अधिक 3. तर आता आपण याची आणि याची जोडी जुळवूयात. अशा प्रकारे. आता आपण चौथी संख्या पाहूयात. काय आहे? 12345. तर इथे कसे लिहायचे आपण? इथे 12000 नाही, इथे आधी 10000 अधिक 2000 अधिक 300 अधिक 40 अधिक 5 असे कुठे लिहिलेले आहे? तर ते लिहिलेले आहे एकदम शेवटी इथे. तर याची आणि याची जोडी आपण जुळवूयात. अशा प्रकारे. आता एकदम शेवटची पाचवी संख्या किती आहे? कोणती आहे? तर ती आहे 12453. तर याचे सुद्धा याच्यासारखेच येणार. कसे? तर 10000 अधिक 2000 अधिक 400 अधिक 50 अधिक 3. तर कुठे लिहिलेले आहे? तसे इथे आहे पहा. 10000 अधिक 2000 अधिक 400 अधिक अधिक 50 अधिक 3. तर चला आपण याची आणि याची जोडी आता जुळवूयात. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 4 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 5 पाहूयात.